Technology Park, Taluka Budurgad, Jilla Kolhapur. Myself, Mrs. Khatangale SS, HOD of Electrical Department. हे आपल्याला NBA मानांकन प्राप्त झालेले आहे इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर विभागाला. NBA म्हणजे काय तर नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रिडेशन. ही एक आपल्याला हे मिळालेलं आहे की ज्यामुळे आपल्या कॉलेज हे NBA कशामुळे मिळते आपल्या कॉलेजला, तर आपल्या कॉलेजचा परिसर, तसेच आपल्या कॉलेजच्या ज्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या ज्या लॅब्स आहेत, तसेच आपले क्लासरूम्स, नंतर आपली टीचिंगची शिकवण्याची पद्धत, नंतर पॅरेंट्सचं सॅटिस्फॅक्शन, मुलांचं सॅटिस्फॅक्शन आणि त्यांचा रिझल्ट, ह्या सगळ्याचं कन्सिडरेशन होऊन आपल्या कॉलेजचं एक बाहेरची कमिटी येऊन सगळे चेक करते आणि त्याच्यावरनं आपल्याला NBA हे मिळालेलं आहे. आता आपल्या पंचक्रोशीत विभागांना NBA मानांकन प्राप्त झालेले विद्यावर्धिनी हे पहिलेच व एकमेव महाविद्यालय आहे. ठीक आहे, आता आपण बघूया इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधलं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग काय आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग का आपण निवडायचं आणि त्याचा फ्युचर स्कोप काय आहे, तर ते आपण बघूया. व्हॉट इज अ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला का जायचं आपण, तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इज द ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग सायन्स दॅट स्टडीज the use of electricity and the equipment for power generation and the distribution and the control of machines and communication. याचा अर्थ काय होतोय, ही एक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग काय आहे तर ब्रँच आहे कुणाची, तर सायन्सची. म्हणजे सायन्स आपण 10वी पर्यंत जे आपण विज्ञानमध्ये जे प्रयोग शिकलो किंवा जी कन्सेप्ट शिकलेली आहे, तर त्याचे इम्प्लिमेंट कसं करायचं, तर ते आणि ते इम्प्लिमेंट कोणत्या कोणत्या टेक्निकनं करायचं, तर इलेक्ट्रिसिटी जनरेशन कशी होते, नंतर ती डिस्ट्रीब्यूट कशी होते, नंतर ट्रान्समिट कशी होते. आणि आता आपल्या घरामध्ये आपण इलेक्ट्रिसिटी यूज करतो, आपली एक गरज झालेली आहे. आपल्या माणसांच्या आधी गरजा कोणत्या कोणत्या होत्या, तर अन्न, पाणी आणि वस्त्र, निवारा एवढ्याच होत्या. पण आता कोणती झाली आहे, तर इलेक्ट्रिसिटी झाली आहे. तर ती एक महत्त्वाची गरज राहिलेली आहे. जर आता आपण बघा, आपल्या घरात जर लाईट नसेल तर आपल्याला कधी एकदा ती लाईट येते असं होते, पण ती लाईट कशी येते, त्याचं जनरेशन काय आहे, नंतर ते जनरेशन झाल्यानंतर आपल्या घरापर्यंत येण्यासाठी त्याला कोणत्या कोणत्या फेजमधनं जावं लागतं, तर ती जनरेशन कशी होते इलेक्ट्रिकल एनर्जी, नंतर ती जनरेशन झालेली इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर होऊन ट्रान्समिशन कशी होते, नंतर ती आपल्या घरापर्यंत येऊसपर्यंत डिस्ट्रीब्यूट कशी होते, हेच आपल्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून स्टडी करायचं आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आता ह्या फिगरमध्ये तुम्हाला दिसतं की मुलं काहीतरी प्रॅक्टिकल्स करत आहेत. तर मग हे कसं करतायत, काय करावं लागेल ह्याच्यासाठी, इलेक्ट्रिकल एनर्जी आपण त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल्स घेणार आहोत. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रॅक्टिकल्स असणार आहेत, मशिनरी वर्क असणार आहे, नंतर डिझायनिंग करायचे आहेत आपल्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधले पार्ट्सचे, म्हणजे मोटर डिझायनिंग असू दे किंवा सबस्टेशन डिझायनिंग, हे जे पार्ट्स जे आहेत तर हे डिझायनिंग कसं करायचं, तर हेच आपल्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधनं स्टडी करायचं आहे. ठीक आहे, तर व्हाय स्टडी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, याचा अर्थ काय, आपण का स्टडी करायचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा, तर अ डिप्लोमा कोर्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इम्पार्ट्स दोज टेक्निकल स्किल्स अँड नॉलेज टू द स्टुडंट्स दॅट ट्रान्सफॉर्म देम इन टू अ ट्रेन्ड अँड क्वालिफाईड पर्सनल रेडी टू बी अ पार्ट ऑफ इंडस्ट्रियल मॅनपॉवर. याचा अर्थ काय होतोय, तर आपण टेक्निकल नॉलेज प्लस प्रॅक्टिकल नॉलेज हे दोन्ही पण आपण शिकायचं आहे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कुठं करायचं आहे, तर इंडस्ट्रियलमध्ये जे आपलं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं कोणते कोणते होतं, तर मोटर तयार करणं किंवा त्याचं रिपेरिंग असू दे किंवा कुठलेही इलेक्ट्रिकल पॅरामीटर्सचं प्रोडक्शन किंवा त्याचं रिपेरी किंवा न्यू डिझाईन असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला पहिलं टेक्निकल नॉलेज पाहिजे आणि प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे. द कोर्स टीचेस म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कोर्स काय टीच करतो, आपल्याला काय शिकवतो, व्हेरियस अकॅडमिक अँड प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट्स रिलेटेड टू द डोमेन टू द स्टुडंट्स इन ग्रॅज्युअल मॅनर. इट गिव्स you a chance to enter into the workforce just after 3 years of passing class of 10. म्हणजे तुम्ही 10वी पास झाल्यानंतर
3 वर्षाचा डिप्लोमा केला तर डिप्लोमा केल्यानंतर तुम्हाला लगेच जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत. तसं नाही आहे की 11वी-12वी केल्यानंतर परत तुम्हाला असं क्वेश्चन पडतो की परत कुठे जायचं. कारण 10वी नंतर आपल्याला मोठा प्रश्न असतो की आपण नेमकं कुठं जायचं, कुठल्या फील्डमध्ये गेल्यानंतर आपण सेटल होऊ शकतो, आपल्याला जॉब्स मिळू शकतात. तर तुम्ही 10वी केल्यानंतर इथे जॉईन झाला डिप्लोमाला, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कोणतेही ट्रेड असू दे, तर त्याच्यावर 3 वर्षानंतर तुम्ही जॉबसाठी अपियर होऊ शकता. द स्टुडंट हॅव द चान्स टू बी डू फर्दर स्टडीज डाऊन द लाईन टू ॲड व्हॅल्यू फॉर द डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. म्हणजे काय, तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झाल्यानंतर 2 केसेस आहेत. तर कोणत्या, तर तुम्ही याच्या पुढचं शिक्षण घेऊ शकता किंवा तुम्ही जॉब करू शकता. पुढचं शिक्षण म्हणजे काय, तर तुम्ही डिग्री, मास्टर डिग्री, PhD करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट जॉब पण करू शकता. आता डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, व्हॉट इज इट अबाउट. आता पहिला आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय आहे ते बघूया. डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इज अन ॲप्लिकेशन बेस्ड सब्जेक्ट विच मोस्टली फोकसेस ऑन प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन कन्सेप्ट. म्हणजे काय, तर प्रॅक्टिकल जे ॲप्लिकेशन आहेत, म्हणजे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये जे जे लागणार आहेत, मोटर लागणार आहे, फॅन असू दे किंवा लाईट असू दे किंवा सगळे जे आपण इलेक्ट्रिसिटीवर यूज करणारे इक्विपमेंट आहेत, तर ते कसे वर्कआउट होतात, त्याच्यासाठी आतलं त्याचं कनेक्शन कसं राहील, ते रिपेअरी कसं करायचं, ह्याचा सगळ्याचा स्टडी आपण करणार आहेत. ह्याला काय म्हणायचं, ॲप्लिकेशन बेस्ड. आपण काय काय वापरणार आहोत, तर त्याचा ते वापरतोय कसं, म्हणजे त्याच्या आत काय काय कनेक्शन असतं, त्याचं रिपेअरी कशी करायची, हे सगळं आपण ह्या डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये स्टडी करणार आहोत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इज वन सच स्पेशलायझेशन अंडर द अम्ब्रेला ऑफ इंजिनिअरिंग विच डील्स विथ द स्टडी ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन इक्विपमेंट अँड देअर डिझाईन. म्हणजे काय, तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही एक प्रकारची छत्री आहे. तर त्याचं काय आहे, तर इलेक्ट्रिकल पॉवर जनरेशन होते त्याच्यामध्ये, नंतर त्याच्यामधलं त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं आणि नंतर त्याचं म्हणजे इक्विपमेंट अँड देअर डिझाईन. ही सगळी कन्सेप्ट आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये स्टडी करणार आहोत. इलेक्ट्रिकल इंजिनियर्स फ्रॉम अ क्रुशियल पार्ट ऑफ ट्रेन्ड मॅनपॉवर दॅट मोस्ट ऑफ द इंडस्ट्रियल फर्म हाऊस टुडे. डू यू हॅव अ कॉम्प्युटर और सेल्युलर फोन. तुमच्याकडे कॉम्प्युटर किंवा सेलफोन असतो आहे का, तर हो, ऑफकोर्स इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इज देअर. म्हणजे काय, तर तो फोन किंवा लॅपटॉप ह्याच्यासाठी काय लागतं, तुम्हाला बॅटरी लागते. बॅटरी जर चार्ज असेल तुमच्या फोनची तर तुमचा फोन ॲक्टिवेट असणार आहे. जर तुमच्या फोनला ची बॅटरी डाऊन असेल तर तुमचा फोन सुरू राहणार आहे का, नाही. तर आपली इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे बॅटरी चार्ज करण्यासाठी आपल्याला काय लागणार, इलेक्ट्रिकल एनर्जी लागणार. ठीक आहे. त्यामुळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय, तर कोणतीही गोष्ट आपल्याला सुरू करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इज देअर. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डील्स विथ द ॲप्लिकेशन अँड स्टडी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग is one of the selectable discipline in the field of engineering and technology. डिसिप्लिन इन द फील्ड म्हणजे काय, तर तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जीचं जनरेशन असू दे किंवा ट्रान्समिशन असू दे किंवा डिस्ट्रीब्युशन असू दे. आता आपल्या घरातच बघा, आपण कोणतंही आता वायरचं कनेक्शन निघालेलं असू दे किंवा काय झालं असू तर डायरेक्ट आपण हात टच करत नाही का, तर त्याच्यामुळं आपल्याला शॉक लागू शकतो. त्यामुळे काय केलं जाते, आपण जसं इलेक्ट्रिकल एनर्जी कसं जनरेशन होते, कसं ट्रान्समिशन होते, कसं डिस्ट्रीब्युशन होते हे बघणार आहोत. तसंच त्याच्याबरोबर आपण काय शिकणार आहोत, तर त्याच्या सेफ्टी काय आहेत, काय केल्यामुळं आपण सेफ राहू शकतो किंवा कोणत्या गोष्टी करू नयेत, त्यामुळं आपल्याला काय होईल, म्हणजे सिव्हिअर प्रॉब्लेम क्रिएट होतात, शॉक लागू शकतात. म्हणजे थोडाफार शॉक म्हणजे 0.2 एम्पियर वगैरे असेल तर आपल्याला शॉक लागणार नाही किंवा मिली एम्पियर रेंजमध्ये असेल. जर जास्त असेल तर तो आपल्या हार्टचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा डायरेक्ट आपली डेथ होऊ शकते. तर त्याच्यासाठी काय आहे, तर आपल्याला सेफ्टी प्रिकॉशन्स काय आहेत हे सुद्धा त्याच्या साईड बाय साईड आपण स्टडी करणार आहोत. त्यामुळे काय म्हणलं इथं, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इज वन ऑफ द सिलेक्टेबल डिसिप्लिन इन द फील्ड ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इज द फील्ड where we deal with energy that runs our world. म्हणजे काय,
ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची गरज आहे. इलेक्ट्रिसिटीशिवाय आपण जगू शकत नाही. इट कॅन बी एक्झिस्ट इन व्हेरियस फॉर्म लाईक गॅस, फ्युएल सेल, टर्बाईन, हायड्रो, सोलार, वाइंड or geothermal energy. Electrical engineering has the complete knowledge to utilize and distribute this energy out from their source to our factories, home, hospitals, school and offices and our life. या सगळ्या अप्लायन्सेसमध्ये आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जीची आवश्यकता असते. कुठे कुठे तर कंपन्यामध्ये, आपल्या घरात, हॉस्पिटलमध्ये, आपल्या शाळेत किंवा आपल्या जवळच्या ऑफिसेसमध्ये आणि आपल्या डे टू डे लाईफच्या सगळ्या आपल्या ज्या गरजा आहेत, टी व्ही असू दे किंवा लॅपटॉप असू दे, मोबाईल असू दे, सगळ्या. टुडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग नॉट ओनली इन्व्हॉल्व्स इन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस बट ऑल्सो इन्व्हॉल्व्स इन कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन अँड मेकॅनिकल फील्ड्स. आता इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय आपण बघितलेलं आहोत. तर ह्याचा स्कोप कुठे कुठे आहे. डिप्लोमा नंतर कुठे कुठे ह्याचे जॉब्स आहेत तर ते आपण बघूया. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इज वन ऑफ द कोर फील्ड ऑफ इंजिनिअरिंग, सो इट इज ऑलवेज एव्हरग्रीन इन टर्म्स ऑफ स्कोप्स अँड जॉब प्रॉस्पेक्ट्स. Electrical engineering is the heart of whole engineering discipline and therefore its scopes will never fade every many years from now. आता हर्ट काय म्हटलेलं आहे तर इलेक्ट्रिकल एनर्जी शिवाय कोणतंच, आता कॉम्प्युटर असू दे किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग असू दे किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असू दे किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असू दे, ह्या सगळ्या ट्रेडला इलेक्ट्रिकल एनर्जीची गरज लागते. त्यामुळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा इंजिनिअरिंगचं हर्ट आहे. आपल्या बॉडीचं कसं हृदय आहे, त्याशिवाय आपल्याला कोणतंही काम होऊ शकत नाही, तसं ऑल इंजिनिअरिंग ब्रँचचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही हर्ट आहे. का तर मेकॅनिकलमध्ये जर मोटर किंवा एखादा गाडीचा पार्ट स्टार्ट करायचा असेल तर एनर्जी लागणार, किंवा कॉम्प्युटर असेल तर कॉम्प्युटर स्टार्ट करण्यासाठी सुद्धा इलेक्ट्रिकल एनर्जीची गरज लागणार. इलेक्ट्रॉनिक्समधले इक्विपमेंट स्टार्ट करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी लागणार, किंवा सिव्हिलमध्ये त्यांचं ज्या विठाच्या प्रत्येक पार्टसाठी आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जीची गरज लागते. आता डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्कोप कुठे कुठे आहे डिप्लोमा स्टुडंटला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे जॉब्स वगैरे. अ स्टुडंट आफ्टर completing this course has two options. One, to either continuing studying which will add value to the diploma degree or to join the workforce. Detailed information of diploma in electrical engineering scope in both these respect is given below. म्हणजे काय तर तुम्ही एकतर डिप्लोमा झाल्यानंतर कंटिन्यू तुमचं स्टडी करू शकता, म्हणजे डिग्री करू शकताय, मास्टर डिग्री, नंतर तुमचे PhD करू शकताय, किंवा तुमचे जॉब्स कोणते कुठे कुठे आहेत तर ते आपण बघूया. करिअर ऑप्शन फॉर इलेक्ट्रिकल इंजिनियर 3 टाईपमध्ये आहेत. पहिला आहे फील्ड जॉब, देन रिसर्च, देन मॅनेजमेंट. फील्ड जॉब म्हणजे कोणतं तर प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर, गव्हर्नमेंट सेक्टर. आता प्रायव्हेट सेक्टर कोणते, पब्लिक सेक्टर कोणते आणि गव्हर्नमेंट सेक्टर कोणते तर आपण डीपली पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. रिसर्चमध्ये कोणते कोणते येतात तर तुम्ही मी मगाशी पहिला ऑप्शन काय सांगितलेला, तुम्ही शिकू शकताय मास्टर डिग्री, मास्टर डिग्री, PhD करू शकता. हे कोणतं आलं तर हे रिसर्चमध्ये आलं. आणि मॅनेजमेंट म्हणजे काय तर MBA इन ऑपरेशन्स, PGDM इन मार्केटिंग, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट लाईक NICMAR, म्हणजे ट्रेनिंग करून तुम्ही मुलांना ट्रेनिंग करू शकता. इंडस्ट्रियल ट्रेनिंग वगैरे असते त्याच्यामध्ये तुम्ही जॉब करू शकता. आणि कोणते कोणते जॉब्स आहेत जॉब प्रोफाईलमध्ये तर इलेक्ट्रिक डिझायनर, इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, टेक्निकल ट्रेनर, CAD इंजिनियर, फील्ड इंजिनियर. आता 1 बाय 1 आपण ह्याचं बघूया. आता इलेक्ट्रिकल डिझाईन इंजिनियर म्हणजे कोणते कोणते जॉब डिस्क्रिप्शन आहेत बघा. सर्किट डिझाईन अँड सिम्युलेशन इन रिगार्ड्स टू इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट. म्हणजे काय तर तुम्ही इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स जे कोणते कोणते आहेत, सर्किट डिझाईन म्हणजे कोणते कोणते येतात, मोटर असू दे किंवा तुमचं सबस्टेशनमधले इच इक्विपमेंट म्हणजे कोणते कोणते येतात तर तुमचं इन्सुलेटर येतात, सर्किट ब्रेकर येतात, रिले येतात, ऑल स्विचगिअर इक्विपमेंट्स आहेत तर त्याचं डिझायनिंग तुम्ही करू शकतात. एकदा तुम्ही त्याचं
टेक्निकल नॉलेज स्टडी केलं आणि त्याचा प्रॅक्टिकल अप्रोच आपण प्रॅक्टिकलला बघितला, नंतर तुम्ही सर्किट डिझाईन ह्या जॉबमध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा सिम्युलेशन करू शकता, किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटचं तुम्ही मॅटलॅब सिम्युलेशन असतं, म्हणजे एक सॉफ्टवेअर आहे, ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. नंतर ज्युनियर इंजिनियर. आता ज्युनियर इंजिनियरच्या जागा निघतात, तर त्या काय आहेत, तर कुठे कुठे ज्युनियर इंजिनिअरिंगमध्ये आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनियर्सला स्कोप आहे, तर मेंटेनन्स अँड रिपेअर ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट्स अँड कॉम्पोनंट्स अंडर द सुपरविजन ऑफ अ सिनियर इंजिनियर. म्हणजे काय, तर इलेक्ट्रिकल जे पॅरामीटर्स आहेत किंवा सर्किट्स आहेत, तर त्याचा मेंटेनन्स असू दे किंवा रिपेअर करणं असू दे, ह्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत, तर ते कोण करतं, तर ज्युनियर इंजिनियर. हा एक तुमचा जॉबचा स्कोप राहील. नंतर आहे टेक्निकल ट्रेनर म्हणजे काय, तर इम्पॉर्टंट बेसिक स्किल्स अँड नॉलेज टू द न्यू रिक्रूट इन द फर्म इन रिगार्ड्स टू द फंक्शनिंग ऑफ द फर्म. म्हणजे जे तुम्ही टेक्निकल ट्रेनरमध्ये काय म्हणून काम करणार, तर तुम्ही रिक्रुटमेंट घेतलेले असतात नवीन कंपनीमध्ये, तर त्यांना इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तुमच्या कंपनीमध्ये जी कोणती कंपनीमध्ये तुम्ही जाल, तर तिथलं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं काय काम असेल, तर त्याचं ट्रेनिंग देणं, तर तो एक प्रकारचा तुमचा जॉब झाला. तर आता कॅड इंजिनियर म्हणजे काय, कॅड म्हणजे काय आहे, तर तुमचं एक कॅड हे सॉफ्टवेअर आहे, ॲटोकॅड. याच्यामध्ये काय करू शकतो, तर कोणताही आपला मोटर असू दे किंवा सबस्टेशन, स्विचगिअर, ऑल इक्विपमेंट्सचं डिझाईन आपण ह्या कॅड सॉफ्टवेअरवर करू शकतो. तर त्याचं वर्किंग किंवा त्याचं सिम्युलेशन हे सगळं ह्या सॉफ्टवेअरवर असतं. म्हणजे काय, तर स्ट्रक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिकल सर्किट्स थ्रू कॉम्प्युटर एडेड सॉफ्टवेअर अँड टूल्स. कॉम्प्युटर एडेड सॉफ्टवेअर म्हणजे कोणतं, तर कॅड. हे सॉफ्टवेअर आपल्याला स्टडी करायला आहे सेकंड इयरला आणि थर्ड इयरला. तर ह्या सेकंड इयर आणि थर्ड इयरमध्ये आपण काय करणार आहोत, तर कॅड कसं वापरायचं आहे, किंवा कॅड ओपन केल्यानंतर कोणते म्हणजे आता आपण 10वीपर्यंत आपल्याला MSc वगैरे झाली असेल, किंवा आपल्याला कॉलेज शाळेमध्ये कॉम्प्युटर वगैरे शिकवलं जातं, त्याच्यामध्ये आपल्याला कसं असतं बघा, तर पेंट असतं. पेंटमधनं काय करू शकतो, तर आपण आपले म्हणजे चित्र आपण काढतो किंवा एखादं घर वगैरे काढायचं. तसंच आपल्याला कॅडमध्ये काय करायचं आहे, तर इलेक्ट्रिकल जे पॅरामीटर आहेत किंवा स्विचगिअर इक्विपमेंट आहेत, तर त्याचं पेंटमध्ये कसं असतं, तर पेन्सिल वगैरे असते. तसंच कॅडमध्ये काय आहे, तर कोणते स्केचेस इक्विपमेंट यूज करून आपण ड्रॉइंग काढू शकतो. तर ते एक प्रकारचं तुमचं जॉब प्रोफाईल राहील. तर ते सुद्धा आपण सेकंड इयर आणि थर्ड इयरमध्ये ह्या सॉफ्टवेअरचं स्टडी करणार आहोत. त्यामुळे काय होईल, तुम्हाला त्या फील्डमध्ये जॉब करता येतील, कारण की हा ॲटोकॅडला खूप डिपेंड आहे आता. नंतर आहे फील्ड इंजिनियर. विजिट व्हेरियस साइट्स टू प्रोव्हाइड रिपेअर अँड मेंटेनन्स इफ निडेड. आता फील्ड इंजिनियरचं काय काम असतं बघा, तर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये जायचं, तर तिथं काय मेंटेनन्स पार्ट आहे का, तिथलं कोणतंही गोष्ट रिपेअर करायचं आहे, तर हे एक तुमचा जॉब प्रोफाईल राहील किंवा जॉब राहील तुमचा. ठीक आहे, हे सगळे तुमचे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे जॉब असतील किंवा स्कोप आहेत, जेव्हा डिप्लोमा तुम्ही पास आउट होऊन जॉबसाठी जाल त्यावेळेस. ठीक आहे, थँक्यू फॉर लिसनिंग अ लेक्चर.